समृद्धी इलायची, आमचा चहा तुमची आवड, चव अशी की मन जिंकेल. एका चांगल्या दिवसाची सुरुवात करूया समृद्धी इलायची चहा सोबत. कडक सुगंध, ताजे तवाने, उत्साह, स्पेशल आस्वाद. समृद्धी इलायची चहा, चव पारंपरिकतेची. होलसेल दरात विक्री सुरू. संपर्क 93 70 86 80 04 तसेच 95 79 24 91 85. ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत त्याच्याकडे जर नजर टाकली तर मला असं वाटतं की आपण परत उलटा आपला प्रवास माकड होण्याच्या दिशेनं, पशु होण्याच्या दिशेनं सुरू आहे की काय आपल्या. आणि हे प्रत्येक पातळीवर आपण ज्या कुठं असू तिथं आपल्याला इतका ऱ्हास झालेला दिसतो. आणि ह्या सगळ्या ऱ्हासामध्ये मगाशी पठारे सरांनी जे म्हटलं की अशी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडे बघून हे सगळं नकारात्मकतेचे जे ढग, सगळं हे जे मळब आहे त्याच्यामध्ये कुठेतरी रुपेरी कडा आपल्याला दिसते. आणि असं वाटतं की अरे सगळंच काही संपलेलं नाही, काही भलं होतंय, काही भली लोक आहेत. आणि अशा भल्यांमध्ये खास करून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी, ज्यांचा त्यांनी उल्लेख केला, ज्यांच्याबद्दल म्हणजे सांगलीमध्ये वाढत असताना पासून माझ्या मनामध्ये आदर भावना आहे. तीही 3 थोर सहकारातली नेते मंडळी, पद्मश्री विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख, की सुसंस्कृत म्हणजे नेतृत्व कसं असावं, आदर्श राजकीय नेतृत्व कसं असावं याची जर मूर्तरूप जर त्याला द्यायचं झालं तर यांच्यापैकी कुणाहीकडे बोट दाखवता येईल. पण आता असा काळ आलाय की हे सुद्धा सगळं आता इतिहास जमा होतंय की काय, अशी आत्ताची स्थिती आहे. आणि एकूण आपला सगळा सामाजिक व्यवहार ज्या पद्धतीनं रसातळाला जात चाललाय त्यानं म्हणजे अनेकदा असं होतं की चिंता फक्त आपण करू शकतो, त्याच्या पलीकडं काय करणार. कारण बऱ्याचदा असंही लक्षात येतं की आपण समाज म्हणून बऱ्याचदा फक्त याच्या त्याच्याकडं बोटं दाखवतो आणि इथं बिघाड आहे, इथं बिघाड आहे. पण संपूर्ण समाज म्हणून आपलाही काही अंशी त्याच्यामध्ये हातभार लागलेला असतो. आता महेश जिथं आहे, माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे. राजकारणाचा स्तर कुठून कुठं गेला याच्यासाठी म्हणून मी हे सांगतो की माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे आणि मी त्याच्याकडे एकदा गेलो होतो आणि मला अचानक असं लक्षात आलं की पूर्वीच्या काळी आपण म्हणजे पोलीस स्टेशनला जाण्याची फार कधी वेळ सुदैवानं आली नाही, पण सिनेमांमध्ये वगैरे आपण बघितलेलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार जे असायचे त्यांचे फोटो, एक हातामध्ये पाट्या घेतलेले, एक असा आणि एक प्रोफाईल, असे फोटो लागलेले असायचे. आणि मला असं एकदम लक्षात आलं की अरे आता हे फोटो नाहीत. तर मी विचारलं की अरे आता ते फोटो तुम्ही लावत नाही का पोलीस स्टेशनला? ते म्हणले आता कशाला लावायचे, आता सगळे अशी जी लोक असतात ते फ्लेक्सवर दिसतात. आपल्या समाजाची ही जी अवस्था आहे की म्हणजे साधारण 2003-04 मधलं भाषण असेल अटल बिहारी वाजपेयींचं लोकसभेमधलं, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक काळ असा होता की जेव्हा गुंड यायचे, मवाली यायचे राजकारण्यांच्याकडं आणि असं म्हणायचे की आम्हाला तुम्ही पदरात घ्या, आम्हाला तुम्ही वाचवा. आता काळ असा आलाय की ते आता असं म्हणायला लागतं गुंडांना की तुम्ही आम्हाला सांभाळा, असं राजकारण्यांना म्हणायची वेळ आली आहे. असं भाषण त्यांचं 2003-04 मधलं आहे. मधल्या काळामध्ये आता जवळपास 21-22 वर्ष झाली. आता ते काही प्रश्न उरलेला नाहीये, कारण अपवाद सोडले तर अनेक ठिकाणी गुंडच आता राजकारणी म्हणून एस्टॅब्लिश झालेले आपल्याला दिसतात. आणि हे जे अधपतन आहे ते अर्थात फक्त काही राजकारणापुरतं नाहीये, समाजाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये याच पद्धतीची घसरण आपल्याला पाहायला मिळतेय. नुकत्याच निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीनं मतांची खरेदी विक्री झाली, माझा उल्लेख मगाशी झाला आटपाडीचा माझं गाव असण्याचा. माझ्या गावामध्ये दुष्काळी भाग आहे, अत्यंत निसर्गाला प्रतिकूल असा सगळा भाग आहे. तिथं नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. माझा एक मित्र, डॉक्टर मित्र,
ज्यानं गेली 30 वर्ष वेळ बघितली नाही, आर्थिक स्थिती बघितली नाही आणि उपचार केले, असा या निवडणुकीला उभा राहिला. मी त्याला म्हटलं की अरे तुला काय, कोण तुझ्या विरोधात, आमच्या गल्लीचाच वॉर्ड, तिथंच तू उभा आहेस, तुझ्या विरोधात कोण उभा राहणार. पण एक जण उभा राहिला आणि हा माझा मित्र, जो मला वाटत होतो बिनविरोध निवडून येईल, तो 1000 मतांपैकी त्याला फक्त 300 मतं पडली आणि समोरच्याला काहीतरी 650 वगैरे मतं मिळाली आणि 350-400 मतांनी, म्हणजे 1000 मतांमधली ही मतं खूप मोठी आहेत, तो पडला. मी म्हटलं कसं काय झालं. एका मताला तो म्हणाला 10,000 रुपये दिले. आणि हे काही एकटंच उदाहरण नाहीये, असं गावोगावी. म्हणजे मला एक मंत्री सांगत होते की तुम्ही 10,000चं काय सांगता, ते नाशिक मधले आहेत. ते म्हणाले की नाशिकमध्ये 25,000चा रेट झाला. मी थक्क झालो की आपण म्हणजे आता कुठं गेलो. आता अशी वेळ आली की मतदान हे आपला अधिकार, कर्तव्य आहे, असं आपण आता जणू विसरून गेलोय. आणि पैसे घेतले तरच मतदान करायचं, ही आपली पूर्ण पक्की धारणा झालेली आहे. तर जर समाज म्हणून आपण ह्या गोष्टींना जर खतपाणी घालत असू, तर आपण कुठल्या तोंडानं मग इतर कोणाबद्दल बोलणार आहोत किंवा आपल्याला काय अधिकार उरतो. आणि याच्यातून पैशातून पैसा, पैशाच्या जोरावर निवडणुका लढा, पैशाच्या जोरावर निवडणुका जिंका आणि नंतर जिंकल्यानंतर पुन्हा पैसेच कमवत राहा. मला अनेकदा प्रश्न पडतो की अरे एवढा पैसा 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 करून, म्हणजे खाताना तर काय भाजी भाकरीच खात असाल ना, आणि माणसाला खायला शेवटी लागतं काय, दिवसामध्ये काय तुमची गरज आहे, कुठं प्रवास केला, काही केलं, पण हा पैशाचा हव्यास संपत नाही आणि त्याच्यातून अनेक प्रकारच्या विकृती जन्माला येतात. एक माधव मोड्स म्हणून, माधव मेन्स मोड्स नावाचे मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध टेलर आहेत आणि त्यांची खासियत ही आहे. आणि त्यांच्याबद्दल जसं बाबाबुवांबद्दल जशी असते ना की ह्याच्याकडे गेलं की अमुक होतं, एक त्यांच्याबद्दलची वदंत अशी आहे की त्यांच्याकडचे कपडे घातले की राजकीय भरभराट होती. आणि त्यामुळं म्हणजे मी हे बघितलंय की अगदी अब्दुल कलाम, अडवाणी, प्रणव मुखर्जींपासून अनेक मुख्यमंत्री, मंत्री हे त्यांच्याकडून कपडे शिवून घेतात. अनेकांची भरभराट झालेली मी बघितली आणि अनेक जण रस्त्यावर आलेलेही बघितले, पण भरभराट होती. एकदा मी त्यांच्याकडे गेलो तर तिथं कपडे बांधायचा, झब्बे बांधायचं काम सुरू होतं आणि मी त्यांना विचारलं की त्यांचं एक जुहूला बुटीक आहे, मला वाटलं की तिथं नेण्यासाठी म्हणून हे करतायत. तर मी म्हटलं की तिकडे, ते म्हणले नाही नाही, त्यांनी नाव सांगितलं मला, म्हणजे मी त्या नेत्याचं नाव सांगून त्याची इतक्या जाहीरपणानं बेआबरू करू इच्छित नाही म्हणून मी नाव सांगत नाही. आणि त्यांनी सांगितलं की त्याचे आहेत. मी म्हटलं इतके, तर जवळपास त्यांनी सांगितलं यातले 40-50 मुंबईच्या घरासाठी, 40-50 पुण्याच्या घरासाठी, 40-50 दिल्लीच्या घरासाठी, 40-50 गावातल्या घरासाठी. आता मला हे कळतच नाही की ही काय विकृती असू शकते की इतके झब्बे मला शिवून घ्यावेसे वाटतात आणि अशा प्रत्येक ठिकाणी ते ठेवावेसे वाटतात. मला हे तर राजकारणाचं उदाहरण सांगितलं. एक तर मला असं माहितीये की तो राजकारणाचा पीए, त्याचा बॉडीगार्ड कम पीए कम सगळा त्याचे धंदे बघणारा, तो तर मोठ्या हुशारकीनं आणि अभिमानानं असं सांगायचं की आपण एक शर्ट अंगाला लावला की पुन्हा लावतच नाही. म्हणजे रोज नवा शर्ट घालायचा, म्हणजे हा पैशाचा जो माज, ही जी मस्ती, ही जी मगरुरी आहे, ही मला कळतच नाही की ही येते कुठून. की यांना आयुष्यामध्ये अशी कुणीच माणसं भेटली नाहीत, असे कुणीच शिक्षक भेटले नाहीत, असं यांच्या कुटुंबातलं यांना कुणीच सांगितलं नाही, यांच्या आयुष्यामध्ये असं कुणीच आलं नाही की ज्यांनी यांना सांगावं की अरे बाबा असं नसतं, पैसे आले आणि म्हणजे की असं नाहीत करत. पण हे आपलं आजचं सामाजिक वास्तव आहे आणि अशा वास्तवामध्ये आपण एकीकडं राहतोय, वावरतोय आणि याच्यातूनच आपल्याला पुढं मार्ग काढायचा आहे. आता हा काढत असताना आपल्या समोरचे प्रश्न जे आहेत ते इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत की मला खरं तर ना, आज मला म्हणजे मी काही खरं सांगायचं तर मी काही विचारच केला नव्हता की आज आपण इथं कशाबद्दल बोलायचंय.
आणि मी असं म्हटलं होतं की आमचे मित्र आहेत तरुण शेवते, त्यांना विचारायचं की मी कशाबद्दल बोलू, पण आमच्या नंतर भेटच झाली नाही, त्यामुळे ते राहून गेले. पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता माझ्या मनामध्ये तुमच्याशी शेअर करण्यासाठी घोंगावत आहेत की आपण आता ज्या स्थितीमध्ये आहोत, इथून पुढच्या, मी असं अगदी 5-25 वर्षही म्हणत नाही, पुढच्या 5-10 वर्षांमध्ये आपलं आयुष्य असं काही बदलून जाणार आहे की आपल्याला त्याचा अंदाजच नाही.